संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा 2024 यामध्ये शर्विल अभय जवळेकर याने द्वितीय गटातून भाग घेतला होता. त्याला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. माननीय आदिनाथ सातपुते सरांनी त्याचे पारितोषिक कुरिअरद्वारे पाठवले. पारितोषिकाचे स्वरूप 2 प्रमाणपत्र, रोख रक्कम, मेडल आणि अभ्यासोपयोगी वाचनासाठी संस्कृतचे पुस्तक मिळाले आहे. या पुरस्काराचा स्वीकार शर्विल आता त्याच्या आजी आजोबांकडून करत आहे. नमो नमः. मी आदिनाथ सातपुते सरांचे खूप आभार मानतो. मी सर्वांना नमस्कार करतो. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव वेदांत संदेश्वरेकर, इयत्ता 3री. माननीय आदिनाथ सातपुते सरांनी आयोजित केलेल्या 5व्या राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत मी गट क्रमांक 2 मधून सहभाग घेतला होता. मला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. पारितोषिकाचे स्वरूप सर्टिफिकेट्स, मेडल, संस्कृत गीतेचे पुस्तक, व रोख रक्कम असे आहे. मला या स्पर्धेत भाग घेऊन खूप छान वाटलं. इतर भाषांप्रमाणेच मला संस्कृत भाषाही शिकावीशी वाटायला लागली आहे. आम्हा मुलांना संस्कृत भाषेची आवड निर्माण करून दिल्याबद्दल मी माननीय सातपुते सरांचा आभारी आहे. आता हे पारितोषिक मी माझ्या आजीकडून स्वीकारत आहे. धन्यवाद.
वाव. ओके. पॉज कर. नमस्कार. खूप खूप अभिनंदन तुझं वैशू. अशीच मोठी आणि अशीच यशस्वी व्हा. खूप खूप अभिनंदन तुझं. हा, यशस्वी होऊन अशी पदकं तुला मिळू देत आणि प्रशस्ती पत्रकं मिळू देत तुला. काय थँक्यू आजी आब्बा. हो ग बाई. यशस्वी हो, यशस्वी हो. काय संस्कृत श्लोक उच्चारण व पाठांतर या स्पर्धेमध्ये माझी नात चिरंजीव ईशा वठारकर हिला उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक बक्षीस मिळाला ना. त्यानिमित्ताने मी तिचं अभिनंदन करतो. ती यशस्वी भव व आयुष्यमान भव. माझं नाव ईशा अमित वठारकर. इयत्ता 3री गट क्रमांक 2. संस्कृती संवर्धन मध्ये माझा उत्तेजनार्थ नंबर आला आहे. ह्याचे बक्षीस मी माझ्या आजोबांकडून स्वीकारत आहे. यशस्वी भव आयुष्यमान भव. इकडे बघ. आयुष्यमान भव.